आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ मुद्देमाल महसूल खात्याचा परस्पर पोलिसांनी विकल्याचा सणसणीत आरोप। सांगली जिल्ह्यातील पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का? कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या कारवाईकडे लक्ष। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील मान वर करून फिरणाऱ्या कर्मचाऱ्याची पुन्हा एकदा चर्चा। कवठे महांकाळ महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली ट्रॅक्टर ट्रॉली कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आलेली होती। सदरची ट्रॉली एका पोलीस कर्मचाऱ्याने माजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने ठराविक रक्कम घेऊन परस्पर एकाला विक्री केल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजलेली आहे। याबाबतची तक्रार संबंधितांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना काल शनिवारी भेटून समोरासमोर सांगितल्याचे तक्रारदार सांगत असल्याने पुन्हा एकदा प्रशासनाचा गैरकारभार चव्हाट्यावर आलेला आहे। काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या व मान वर करून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा मोठा प्रताप बाहेर आलेला आहे। शिरडोन तालुका कवठे महांकाळ या गावातील जितेंद्र मंडले यांची सन 2022 मध्ये ट्रॅक्टर व ट्रॉली महसूल विभागाने पकडून पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली होती। त्यानंतर मंडले यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली आवारात आहे का ते पाहण्यासाठी वारंवार जात होते। 3 ते 3.5 महिन्यापूर्वी पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेला ट्रॅक्टर मंडले यांना दिसून आला, तर ट्रॉली मात्र दिसून आली नाही। म्हणून मंडले यांनी आजूबाजूला चौकशी केली असता सदरची ट्रॉली ही कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील पांडेगाव या तालुक्यातील एका व्यक्तीजवळ असल्याचे समजले। त्यानंतर जितेंद्र मंडले यांनी पांडेगाव येथे जाऊन संबंधित व्यक्तीचा नंबर घेऊन त्याला याबाबत फोनवरून विचारले असता पोलीस स्टेशन मधील मान वर करून फिरणाऱ्या व सर्वांना काव 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 करून कावणारे कावरे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला देऊन 50,000 रुपयाला विकत घेतले असल्याचे सांगितले। कर्नाटकातील संबंधित व्यक्तीने जितेंद्र मंडले यांना त्यांनी मला माझे 50,000 रुपये द्यावेत, त्यानंतर ट्रॉली देईन असे सांगितले। याबाबत जितेंद्र मंडले व संबंधित व्यक्ती यांचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस खात्यावर पुन्हा एकदा डाग लावण्याचे काम मान वर करून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने केल्याने सांगली पोलीस खात्याच्या इज्जतीचा पुरता पंचनामा झालेला आहे। याबाबत जितेंद्र मंडले यांनी काल शनिवारी सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना भेटून आपली कैफियत मांडली आहे असे मंडले यांनी सांगितले आहे। 24 तास उलटून गेले तरी जितेंद्र मंडले यांना अद्याप न्याय मिळालेला नाही। सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी व अन्न कायदा मोडणाऱ्या व्यक्तींवर जिल्हा पोलीस प्रमुखांनी जर बसविलेला आहे। पोलीस खात्याची इज्जत जपण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे नेहमी प्रयत्नशील असतात। सांगली जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या, खून, मारामाऱ्या यांना आळा घालण्यासाठी संदीप घुगे साहेब नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्नशील काम करीत असतात, हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेले आहे। अशा कर्तव्यदक्ष प्रामाणिक असलेल्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यक्षेत्रामध्ये महसूल खात्याचा मुद्देमाल विकला पोलीस कर्मचाऱ्यांनी असा सणसणीत आरोप पोलीस खात्यावर झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे। जत व कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांची दमदार कामगिरी संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेली आहे। पैलवान असलेल्या सुनील साळुंके साहेबांचा पोलीस खात्यात रुबाब वेगळा आहे। पोलीस खात्याची इज्जत जपण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पैलवान सुनील साळुंके प्रयत्न करतात। आपल्या विभागात सुरू असलेला गैरकारभार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणारे पैलवान उपविभागीय सुनील साळुंके कोणती पावले उचलणार याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणाचा छडा लागणार का असा सवाल उपस्थित होत आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।
मी जितेंद्र अशोक मंडले, राहणार शिरडोन, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. 2022 साली महसूल खात्याने माझा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेला होता. तो मी पाहण्यासाठी 3.5 महिने पाठीमागे मी गेलेलो असता माझी ट्रॉली गायब असलेली दिसली. नंतर मी ज्योतिराम पाटील यांना बोललो असता ते म्हणाले महसूल खात्यांना विचारा. नंतर मी 15 दिवस शांत बसलो. नंतर मी तपास काढला की माझी ट्रॉली कर्नाटक येथे पांडेगाव तालुका आथणी जिल्हा बेळगाव या ठिकाणी एका व्यक्तीकडे आहे असे मला बातमी लागली असता मी तिथे गेलो असता त्या व्यक्तीने मला असे सांगितले की श्री राजेंद्र मानवर व कावरे हवालदार राजेंद्र मानवर व कावरे हे राजेंद्र मानवर हे हवालदार आहेत व कावरे रिटायर्ड हवालदार आहेत असे मला त्यांनी सांगितले की माझ्याकडून 50,000 रुपये घेऊन ट्रॉली मला विकलेली आहे. ते माझे 50 परत देऊ दे, नंतर ट्रॉली देतो असे मला त्यांनी सांगितले असता मी सांगली जिल्ह्याचे SP साहेब यांना भेटलो असता त्यांनी PI साहेब यांना कॉल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमंकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.